नमस्कार. विज्ञानयात्री जयंत विष्णू नारळीकर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स येथील एमिरिटस प्राध्यापक होते. नारळीकर हे स्थिरावस्था म्हणजे स्टेडी स्टेट विश्वविज्ञानाचे समर्थक आणि विश्वविज्ञानातील त्यांच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांत आणि मॅक्सचे सिद्धांत यांच्या संश्लेषण करण्याकरिता जयंत विष्णू नारळीकर यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत कॉन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण हा सिद्धांत विकसित केला. कॉन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण या सिद्धांताला हॉईल नारळीकर सिद्धांतसुद्धा म्हणतात. हा सिद्धांत असे प्रस्तावित करते की कणाची जडत्व वस्तुमान हे इतर सर्व कणांच्या वस्तुमानाचे कार्य आहे, ज्याला युग्म स्थिरांकाने गुणाकार केला जातो, जे वैश्विक युगाचे कार्य आहे. 4 दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सतत पुस्तक लिहिण्याचा कार्यक्रमही चालू होता. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. जयंत विष्णू नारळीकरांचा जन्म दिनांक 11 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात सुसंस्कृत आणि विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर गणितज्ञ, सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथे गणिताचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यांची आई सुमती नारळीकर सुसंस्कृत विषयाच्या अभ्यासक होत्या. वाराणसी या पवित्र शहराच्या मध्यभागी कामछा येथे स्थित असलेल्या सेंट्रल हिंदू हायस्कूल येथे जयंत विष्णू नारळीकर यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1957 बनारस हिंदू विद्यापीठ संलग्नित सेंट्रल हिंदू कॉलेज येथे नारळीकरांचे विज्ञान पदवी शिक्षण पूर्ण झाले. वडिलांप्रमाणे जयंत विष्णू नारळीकर यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या फिट्झिल विल्यम महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतले. सन 1959 त्यांनी गणित विषयात BA ट्रायपॉस पदवी प्राप्त केली आणि वरिष्ठ रँगलर ही पदवीसुद्धा संपादन केली. सन 1960 त्यांनी खगोलशास्त्रासाठी टायसन पदक जिंकले. केम्ब्रिज येथे डॉक्टरेट अभ्यासादरम्यान त्यांनी सन 1962 स्मिथ पुरस्कार जिंकला होता. फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1963 PhD पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेजमध्ये बेरी रॅम्से फेलो म्हणून काम केले आणि खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. सन 1964 किंग्ज कॉलेजमध्ये फेलो म्हणून काम करत राहिले. सन 1966 फ्रेड हॉईल यांनी केम्ब्रिजमध्ये सैद्धांतिक खगोलशास्त्र संस्था स्थापन केली आणि नारळीकर यांनी सन 1966 ते 1972 दरम्यान संस्थेचे संस्थापक कर्मचारी सदस्य म्हणून काम केले. सन 1972 नारळीकर यांनी भारत देशाच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR मुंबई येथे प्राध्यापक पद स्वीकारले. या संस्थेत ते सैद्धांतिक खगोलशास्त्र गटाचे प्रभारी होते. सन 1981 जयंत विष्णू नारळीकर जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. सन 1988 भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स IUCAA या संस्थेची स्थापना केली आणि नारळीकर या संस्थेचे संस्थापक संचालक या पदाचे कार्यभार स्वीकारले आणि कार्यरत झाले. जयंत विष्णू नारळीकर हे विश्वविज्ञानातील त्यांच्या संशोधन कार्यासाठी विशेषतः लोकप्रिय बिग बँग सिद्धांत यासाठी ओळखले जातात. पॅन्सपर्मिया गृहीतक या संकल्पनेचा आधारे त्यांनी असे सुचविले की सूक्ष्म जीवन पृथ्वीवर उल्का, लघुग्रह आणि इतर लहान सौर मंडळाद्वारे वितरित केले गेले होते. जयंत विष्णू नारळीकर यांच्यासोबत सर फ्रेड हॉईल यांनी सन 1960च्या दशकात हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केले. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताप्रमाणे काही भाकिते केली गेली. मॅक्सचे तत्त्व यामध्ये समाविष्ट आहेत. मॅक्सचे तत्त्व या संदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी प्रयत्न केला होता
परंतु त्यांच्या सिद्धांतामध्ये ते समाविष्ट करण्यात अयशस्वी झाले. हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत हा विश्वाच्या स्थिर स्थितीच्या मॉडेलवरील त्यांच्या विश्वामुळे ते प्रेरित होते. अबायोजेनेसिस हे सजीवांच्या उत्पत्ती संदर्भातले गृहीतक आहे. सर फ्रेड हॉईल हे या अबायोजेनेसिस गृहीतकाच्या सिद्धांताचे कट्टर समीक्षक होते. चंद्र विक्रमसिंघे यांच्यासोबत सर फ्रेड हॉईल यांनी पृथ्वीवरील पहिले सजीव अंतराळ सुरू झाले असावे आणि पॅन्सपर्मियाद्वारे विश्वात पसरले असावे असे भाकीत केले होते. धूमकेतूमार्फत येणाऱ्या विषाणूंच्या स्थिर प्रवाहामुळे पृथ्वीवरील उत्क्रांती प्रभावित होते या गृहीतकाला चालना दिली. धूमकेतूमध्ये सेंद्रिय संयुगांची टक्केवारी ही लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण असते. सन 1970 ते 1980 या कालावधीत धूमकेतूमध्ये मुख्यत्वे पाणी, बर्फ होते आणि सेंद्रिय संयुगांची उपस्थिती तेव्हा अत्यंत विवादास्पद होती. सन 1994 ते सन 1997 दरम्यान जयंत विष्णू नारळीकर हे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाच्या कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या संशोधन कार्यामध्ये मॅकचे तत्त्व, क्वांटम कॉस्मॉलॉजी आणि ॲक्शन ॲट डिस्टन्स फिजिक्स यांचा समावेश होतो. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT द्वारे प्रकाशित विज्ञान आणि गणितातले पाठ्यपुस्तके विकसित करण्यासाठी जबाबदार असलेल्या पाठ्यपुस्तक विकास समिती विज्ञान आणि गणितातील पाठ्यपुस्तकाचे सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून नारळीकर यांनी काम पाहिले होते. नारळीकर यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळालेले आहेत. सन 1981 मध्ये FIE फाउंडेशन इचलकरंजी तर्फे त्यांना राष्ट्रभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 1965 मध्ये आणि सन 2004 नारळीकर यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी अनुक्रमे भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्कार आणि भारताचा दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. सन 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. जयंत विष्णू नारळीकर हे भटनागर पुरस्कार, MP बिर्ला पुरस्कार आणि सोसायटी ऑफ ॲस्ट्रॉनॉमी डी फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी याचे प्रिक्स ज्यूल्स जॅन्सेन पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत. ते लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहयोगी आहेत आणि 3 भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी आणि 3rd वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो होते. त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाव्यतिरिक्त नारळीकर यांची पुस्तके, लेख आणि रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रमाद्वारे विज्ञानाचे संवादक म्हणून परिचित होते. या प्रयत्नासाठी त्यांना सन 1996 मध्ये युनेस्कोने कलिंग पुरस्काराने सन्मानित केले होते. सन 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्ल सेगनच्या कॉस्मॉस अ पर्सनल व्होयेज या TV शोमध्ये तो प्रदर्शित झाला होता. सन 1989 मध्ये त्यांना केंद्रीय हिंदी संचालनालयाचा आत्माराम पुरस्कार मिळाला. त्यांना सन 1990 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला. सन 2009 मध्ये इन्फोसिस पुरस्कारासाठी त्याने भौतिक विज्ञान ज्युरीवरही काम केले. सन 2014 मध्ये त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या लेखनातून विज्ञान लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विज्ञान प्रसारक म्हणूनही TV आणि रेडिओवर कार्यक्रम घेतले आहेत. विज्ञानकथा आणि आकाशाशी जडले नाते यासारखे त्यांचे पुस्तके लोकप्रिय आहेत. मराठीतील आत्मचरित्र 4 नगरातले माझे विश्व प्रकाशित झाले आहे. जानेवारी 2021 मध्ये नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे जगप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ, खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि साहित्यिक होते. त्यांनी विश्वविज्ञान म्हणजे कॉस्मॉलॉजी क्षेत्रात मोलाचे संशोधन केले आणि फ्रेड हॉईल यांच्यासह हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. सामान्य जनतेमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीत अनेक विज्ञान कथा आणि पुस्तके लिहिली. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर गणितज्ञ होते. आई सुमती नारळीकर संस्कृतच्या अभ्यासक होत्या. बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठातून PhD आणि इतर उच्च पदव्या संपादन केल्या. केम्ब्रिजमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल हे त्यांचे मार्गदर्शक होते.
सन 1972मध्ये भारतात परतल्यावर मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे प्राध्यापक म्हणून कार्यासाठी ते रुजू झाले. सन 1988मध्ये पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे ते पहिले संस्थापक संचालक म्हणून पदभार स्वीकारला. सन 1965मध्ये वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांना पद्मभूषण हा सन्मान मिळाला. सन 2004मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान तसेच त्यांना विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचे दिनांक 20 मे 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. विज्ञानातील डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.